पाहायला मिळते। बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष जो आहे तो ठरलेला आहे आणि त्याचा जल्लोष भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर करण्यात आला होता आणि आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर आहेत। भाऊ काय सांगाल, महाराष्ट्र झालं, आता बिहारमध्ये तुम्ही नंबर 1 ठरलेला आहात, विश्लेषण कसं कराल विजय? हे फक्त मला आज या बिहारमध्ये झालेल्या निवडणुका आणि त्यांच्या निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि बिहारचे मुख्यमंत्री आणि नेते आदरणीय नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्ये बिहारच्या जनतेने NDAच्या पदरामध्ये कौल दिलेला आहे। याचं कारणच एक आहे की गेली 10 वर्ष प्रत्येक क्षेत्रामध्ये मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा शेतीचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये NDAच्या सरकारने एक विजन ठेवून काम केलं आणि त्यामुळे ते काम आता जनतेला दिसायला लागलंय। त्यामुळे जनतेचा विश्वास आहे, NDAवरती विश्वास आहे, नरेंद्र मोदींवरती विश्वास आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या अगोदरच NDAचं सरकार येणार असं भाकीत तिकडची जनता आणि माध्यमं करत होती। भाऊ, आपण जर बघितलं असेल तर वोट चोरीचा मुद्दा खऱ्या अर्थानं सुरुवात झाली बिहारमधून। राहुल गांधी यांनी काही डेमो देखील तिथे दाखवले होते, लोकांनी हे सर्व नाकारल्याचं पाहायला मिळालं। खरं तर प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस असेल किंवा UPAचे असणारे सर्व घटक पक्ष किंवा महाराष्ट्रातील असणारे सर्व विरोधक हे नेहमीच निवडणुकीच्या अगोदर फेक नेरेटिव्ह तयार करण्याचं नेहमी काम करत असतात। प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळा फेक नेरेटिव्ह असतो। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला संविधानाच्या संदर्भातला फेक नेरेटिव्ह हा त्यांनी पसरवला, काही प्रमाणात त्यांना यशही आलं, परंतु विधानसभांमध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि हा जो नेरेटिव्ह आहे तो पुसून काढला। त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश हे त्यामुळे मिळालं। आता तो पुन्हा नेरेटिव्ह चालणार नाही हे लक्षात घेता एक नवीन नेरेटिव्ह, फेक नेरेटिव्ह तयार करावा म्हणून वोट चोरीच्या संदर्भातला नेरेटिव्ह हा त्यांनी तयार केला। परंतु बिहार असेल किंवा देशभरातील जनता ही सुज्ञ आहे, त्यांना या सर्व गोष्टीची कल्पना आहे की हा निव्वळ खोटारडेपणा आहे आणि म्हणून त्यांनी या सर्व गोष्टीला नाकारलं आणि NDAच्या पदरामध्ये यश हे देण्याचं काम केलं। भाऊ, आपण जर बघितलं असाल तर जशा पद्धतीने तिकडे देखील वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, मात्र जनतेने नाकारलं। महाराष्ट्रात देखील आपण जर बघितलं असेल तर 2 ठाकरे एकत्र येत आहेत, त्यांच्याकडून देखील हा मुद्दा उपस्थित केला जातो। महाराष्ट्रात पालिका निवडणुका असतील मुंबईच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्यामध्ये देखील असेच परिणाम पाहायला मिळतील। एक गोष्ट लक्षात घ्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील जनता त्याला एक लक्षात येत आहे की महायुतीचं सरकार अतिशय पारदर्शकपणे जनतेची सेवा करत आहे। शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यांच्या पाठीशी सरकार मायबाप म्हणून उभं राहत आहे। शहरांमधील असणाऱ्या विविध समस्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये सुधारणा करून त्यांनाही न्याय देण्याचं काम हे राज्यातलं सरकार करत आहे। रोजगाराच्या नवनवीन संधी या उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न हे राज्यातलं सरकार हे करत आहे। त्यामुळे मला असं वाटतं आणि महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे, ती विधानसभेला ज्या पद्धतीने कौल महायुतीला दिला तसाच कौल या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंबहुना त्यापेक्षाही चांगला असा कौल